मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी उपयोजित लेखनामधला एक अतिशय महत्त्वाचा घटक, तो म्हणजे बातमी लेखन. बातमी लेखन हा घटक तसा पाहिला तर सोपा, परंतु त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा बातमी लेखन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा मूल्यमापनाच्या कृती, त्याचबरोबर अनेक उदाहरणं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर बातमी लेखन म्हणजे काय हे आधी आपण सर्वात पहिल्यांदा जाणून घेणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्याचं युग हे माहितीचं तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे यांमुळे जग जवळ आले असं आपण म्हणतो. मग जगात कुठे काय घडतंय, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात काय घडतंय याची अचूक माहिती आपल्याला घरबसल्या मिळते. मग ती इंटरनेटच्या मार्फत असो, बातम्यांच्या मार्फत असो, वर्तमानपत्रातील बातम्यांच्या मार्फत असो किंवा TV चॅनल्स, दूरदर्शनमध्ये ज्या बातम्या दाखवल्या जातात तर त्यामार्फत असो, या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला बातमी कळत असते. आणि आपल्या रोजच्या जीवनाशी, आपल्या दैनंदिन जीवनाशी अनेक घटना म्हणजे ज्या काही बातम्या घडतात त्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. मग आता थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे, कारण जगात कुठे काय चाललं आहे हे सगळं बातमी यातूनच आपल्याला कळत असतं. आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणं म्हणजेच बातमी लेखन करणं हे आज महत्त्वाचं कौशल्य ठरत आहे. बातमी लेखन हे आपण फक्त परीक्षेच्या दृष्टीने करतो का? तर नाही. कदाचित आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला जर पत्रकार व्हायचं असेल, आपल्याला जर जसं की तुम्ही पाहत असाल अनेक न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यावरती न्यूज रिपोर्टिंग करणारे, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर त्यासाठी पण तुम्हाला बातमी लेखन करता येणं हे आवश्यक आहेच. मग त्या दृष्टीने पण तुम्ही या विषयाकडे पाहू शकता. आता बातमी आपण कशाची लिहितो? जी घटना घडून गेलेली आहे त्याची बातमी आपण लिहितो. म्हणजे अर्थातच बातमी कशात असायला पाहिजे? भूतकाळात असायला पाहिजे. सिम्पल. मग बातमी लेखनामध्ये नेमकं असतं काय? तर बातमी कुठे घडली, कधी घडली, कशी घडली, त्या बातमीच्या म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे जिथे बातमी घडलेली आहे तर त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बातमीतून मिळतात. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या लेखातून मिळतात त्याला बातमी असं आपण म्हणू शकतो. मग बातमी लिहित असताना जे काही त्या ठिकाणी घडलेलं आहे त्याचं योग्य वर्णन त्याच्यामध्ये असायला हवं. म्हणजे फक्त त्या घटनेचं वर्णन असायला हवं. हे लक्षात ठेवायचं की बातमी लेखन करत असताना फक्त त्या घटनेचंच वर्णन असायला पाहिजे. आपले मुद्दे किंवा आपली मतं किंवा मी असं केलं किंवा असं व्हायला पाहिजे होतं असं आपण त्याच्यामध्ये मांडू शकत नाही. कारण बातमी म्हणजे बात डॅश मी म्हणजे काय? तर अशी गोष्ट की ज्यात मी नाही, म्हणजे माझं, मला असं हवं होतं किंवा माझं मत असं आहे किंवा हे असं का घडलं नाही किंवा अशी कोणतीही मतं त्याच्यामध्ये आपण मांडायची नसतात. जे काही घडलं आहे ते आहे असं मांडणं किंवा त्याचं आहे असं लेखन करणं त्यालाच आपण बातमी म्हणतो. मग त्याच्यामध्ये असं का घडलं नाही किंवा मी तिथे उपस्थित होते वगैरे असं काही लिहिण्याची गरज नसते. उपस्थित इथे सांगितलेलं आहे की कोण कोण उपस्थित होतं. कोण कोण उपस्थित होतं म्हणजे अध्यक्ष कोण होते किंवा बातमी घडली त्या ठिकाणी. सपोज एखाद्या शाळेमधली बातमी असेल की शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा झाला, तर मग विज्ञान दिनासाठी कोण येतील? तर एखादे विज्ञानाचे प्राध्यापक येतील, तर मग ते प्रमुख पाहुणे झाले, त्यांची उपस्थिती लिहायची आहे, आपली उपस्थिती लिहायची नसते. सो अशा पद्धतीने बातमी लेखन म्हणजे काय किंवा बातमी लेखन करताना किंवा बातमी लेखनामध्ये काय काय असतं हे आपण या पहिल्या स्लाईडमध्ये पाहिलं. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या स्लाईडमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला बातमी लेखनाबद्दल अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आता बातमी लेखन नेमकं कशा संदर्भामध्ये आपल्याला येतं परीक्षेसाठी? तर एकतर मराठी भाषा दिन असेल, हे सगळ्यात पॉप्युलर आहे की मोस्ट ऑफ दी वेज मराठी भाषा दिनासाठी येतंच. सो मराठी भाषा दिन कधी असतो बरं हा मराठी भाषा दिन? तर हा 27 फेब्रुवारीला असतो, हो की नाही? मग आता आपण बातमी लिहित असताना 27 फेब्रुवारी लिहिणार का? तर नाही. बातमी ही घडून गेलेल्या गोष्टीची असते. म्हणजे 27 फेब्रुवारी घडून गेला आहे आणि आपण कधी बातमी लिहिणार? 28 फेब्रुवारीला. ओके, म्हणजे बातमी काय असते तर घडून गेलेल्या गोष्टीची असते. सो आपण तारीख कधीच लिहायची? एक दिवसानंतरची. म्हणजे सपोज की जर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे आणि आपण मराठी भाषा दिन एका शाळेमध्ये किंवा त्याचं एक संमेलन भरलं होतं तर तसं आपण सांगतोय, तर आपण ती बातमी लिहित असताना त्यामध्ये तारीख टाकणार आहोत 28 फेब्रुवारी. ओके, आणि साल जे काही असेल ते. त्याच्यानंतर स्नेहसंमेलन, एखाद्या शाळेमधलं स्नेहसंमेलन असेल, सपोज 15 डिसेंबरला स्नेहसंमेलन होतं, मग त्या स्नेहसंमेलनाला त्या शाळेचे मेन ट्रस्टी वगैरे कोण असतील तर ते आले असतील, तर ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तर मग तुम्ही ते बातमी लिहित असताना
ती घटना 15 डिसेंबरला घडलेली आहे, तर तुम्हाला बातमी लिहित असताना बातमीमध्ये तारीख 16 डिसेंबर अशी टाकायची आहे. त्याच्यानंतर पुढे आहे शालेय घडामोडी. शालेय घडामोडींमध्ये पण अनेक गोष्टी असतात, जसं की शाळेचं शताब्दी वर्ष आहे, त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर वृक्षरोपण दिन आहे, जसं की पर्यावरण दिन, त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो 5 जूनला असतो. 5 जूनला जर पर्यावरण दिन आहे आणि आपण बातमीमध्ये सांगतोय की XYZ या शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा झाला, मग त्या बातमीला आपण दिनांक काय देणार, तर त्या बातमीला आपण 6 जून 2020 किंवा 21 जे काही असेल ती दिनांक आपण देणार आहोत. ओके, म्हणजे एक दिवसानंतरची दिनांक आपल्याला लिहायची असते. त्याच्यानंतर शैक्षणिक सहल किंवा सहल, तर त्या संदर्भात पण तुम्हाला दिनांक पुढची टाकायची आहे. त्याच्यानंतर सहलीमध्ये एखाद्या शाळेची असेल तर कोणत्या ठिकाणी भेट दिली होती, ऐतिहासिक ठिकाण असेल तर ऐतिहासिक ठिकाण, त्या संदर्भात माहिती, तर किंवा तो एक उपक्रम असेल तर त्या संदर्भात माहिती आपण इथे देऊ शकतो. नेक्स्ट आहे आपत्ती व्यवस्थापन. एखादी आपत्ती येऊन गेली असेल, सपोज एखाद्या ठिकाणी भूकंप आला असेल, तर मग तो भूकंप, त्याची थोडक्यात माहिती किंवा त्याच्यावर तिथल्या लोकांनी कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं, तर हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्र यांच्या सहाय्याने दिले जातील. आता बातमी लेखन करण्यासाठी आपल्याला एकतर बातमीचा जो म्हणजे ज्याला आपण मथळा म्हणतो किंवा हेडलाईन म्हणतो, तर त्या पद्धतीचं दिलं जातं, किंवा एखादी डायग्राम दिली जाते ज्याच्यामध्ये बातमी लेखनासंदर्भात विषय असतो, तसं असेल. तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की नेमकी उदाहरणं कशी असतात किंवा प्रश्न कसे विचारले जातात. त्याच्यामुळे बी पेशंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शब्दमर्यादा. आता आपल्याला बातमी अगदी पानभर लिहायची नसते, कारण आपण 8 मार्काचं नाही लिहित, बातमी फक्त 5 मार्काची असते. त्याच्यामुळे शब्दमर्यादा ही 80 ते 100 इतपतच असावी. म्हणजे खूप छोटीही नाही लिहायची, 2-3 ओळींमध्ये पण नाही लिहायचं, किंवा खूप मोठं म्हणजे 15-20 ओळींमध्ये पण नाही लिहायचं. तर शब्दमर्यादा ही 80 ते 100 इतकीच ठेवून आपल्याला ती बातमी लिहायची आहेत. लईतले 8 ते 10 ओळी त्याच्या होऊ शकतात. ओके, तर बातमी ही असते 5 गुणांसाठी. तर बातमी या प्रश्नाला काही म्हणजे आपल्याला बातमी लेखन असतं 10वीच्या बोर्ड पेपरसाठी, त्याचबरोबर जाहिरात लेखन आणि कथा लेखन असतं. तर या तिघांपैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे असतात. ओके, तुमचा प्रश्न असा असेल की मग बातमी लिहायची कशी, तर बातमी लेखनाचे स्वरूप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला लिहायचं आहे मथळा. मथळा म्हणजे काय, तर बातमीचं शीर्षक. अहो हेडलाईन हो, हां तर तेच ते. तर तुम्हाला हेडलाईन लिहायचं असतं. आता हेडलाईन कसं असावं, तर हेडलाईन अट्रॅक्टिव्ह असावं. आता जितकं जास्त अट्रॅक्टिव्ह हेडलाईन असेल तेवढे जास्त लोकांमध्ये इंटरेस्ट निर्माण होणार, बातमी वाचण्यासंदर्भात कुतूहल निर्माण होणार, आणि मगच ते लोक तुमची बातमी वाचतील ना. तर मग यासाठी तुम्ही जी काही बातमी लिहिणार आहात तर त्याचं शीर्षक किंवा त्याचा मथळा हा अट्रॅक्टिव्ह आकर्षक असायला पाहिजे. मग बातमीमध्ये जे काही आहे ते मोजक्या 2 ते 3 किंवा लईतले 4-5 शब्दामध्ये त्या मथळ्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण बातमीचं सार किंवा ती बातमी पूर्ण कशा संदर्भात आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, आणि ते कमीत कमी शब्दात असायला पाहिजे, आणि पूर्ण बातमी कशा संदर्भात आहे याची ओळख आपल्या शीर्षकातून किंवा मथळ्यातून व्हायला पाहिजे. आणि मथळा अर्थातच उत्कंठ वाढवणारा असायला पाहिजे की खरंच आपण ही बातमी वाचावी असं वाटायला पाहिजे. नेक्स्ट आहे बातमीचा स्रोत. आता तुम्ही एखादी बातमी लिहिताय तर त्या बातमीचा स्रोत काय आहे, म्हणजे ती बातमी कोणी दिलेली आहे हे पण सांगायला पाहिजे ना. तर मग त्यासाठी तुम्ही काय लिहायचं, बातमीची हेडलाईन झाल्यानंतर तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून असं तुम्हाला लिहायचं असतं. तर त्या पद्धतीने तुम्हाला बातमीचा स्रोत पण लिहायचा आहे. तुम्हाला हे सगळं एक एक्झाम्पल म्हणून मी जी बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळेलच. आता जस्ट आपण बातमीसाठी काय काय आवश्यक असतं ते आपण पाहतोय. त्याच्यानंतर आहे स्थळ व दिनांक. आता बातमी तिचं शीर्षक कळलं, त्याचा स्रोत कळला, पण बातमी घडली कुठे ते सांगण्यासाठी स्थळ लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे दिनांक. कधी घडली बातमी त्याच्या पुढची दिनांक आपण वापरत असतो, लिहित असतो. तर मग या सपोज की बातमी 15 तारखेला घडलेली आहे तर आपण 16 तारीख लिहिणार आणि महिना जो काही असेल तो आपण लिहिणार आहोत. पण सोबतच जेव्हा आपण बातमी लिहित असतो ॲक्च्युअल बातमी, तर त्या बातमीमध्ये आपल्याला हे समावेश करणं गरजेचं आहे की अशी घटना 15 तारखेला घडलेली होती, हे समावेश करणं गरजेचं आहे. वेळ पण असेल तर ती समावेश करू शकता, आणि ती बातमी कुठे घडली होती, सपोज शाळेमधले एखादं असेल तर शाळेच्या आवारात किंवा मैदानात किंवा पटांगणात घडली होती असं तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे बातमीचा शिरोभाग. बातमीचा शिरोभागमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर बातमीच्या शिरोभागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर बातमी जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतीलच, अर्थातच वाचल्या असतील की शीर्षकानंतर खाली एक छोटासा पॅरेग्राफ असतो. त्याच्यामध्ये काय असतं की बातमीत जे काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं त्या पहिल्या 2 ते 3 ओळींमध्ये लिहिलेलं असतं, म्हणजे तो बातमीचा शिरोभाग असतो. मग याच्यामध्ये बातमीतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर ती बातमी
काय आहे याच्या संदर्भात असतं, की ती बातमी कुठे घडली हे पहिल्यांदा असतं, किंवा त्या ठिकाणी काय आयोजित केलं होतं हे त्याच्यामध्ये असतं. म्हणजे सपोज की मराठी भाषा दिन आयोजित केला असेल, म्हणजे मराठी भाषा दिन जर साजरा केला गेला असेल, तर मग त्या पहिल्या 2-3 ओळीमध्ये मराठी भाषा दिन कुठल्या शाळेमध्ये साजरा केला गेला या संदर्भात तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग पुढे आहे बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी. मग तो कसा साजरा केला गेला, मग त्या ठिकाणी काही स्पर्धा होत्या का मराठी भाषा दिनासंदर्भात, मग वाचन स्पर्धा असेल, अभिवाचन स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल, किंवा मराठी भाषेसंदर्भात जे काही प्राध्यापक आहेत तर ते आले असतील प्रमुख पाहुणे वगैरे म्हणून, तर त्यांचं व्याख्यान असेल किंवा त्यांचं काही भाषण असेल, त्या भाषणामध्ये त्यांनी काहीतरी सांगितलं असेल की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे, तिचं संवर्धन आपण केलं पाहिजे, असं त्यांनी काहीतरी सांगितलं असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. पण एक लक्षात ठेवायचं की बातमी लेखन हे प्रसंग लेखन नाही आहे, त्याच्यामुळे बातमी ही थोडक्यात आटोपायची असते. जास्त त्याच्यामध्ये आपण लिहायचं नसतं, पण जे काही घडले ते थोडक्यात मात्र सगळं लिहायचं असतं. ओके. त्याच्यानंतर बातमी लेखनासाठी आवश्यक गोष्टी आपण या ठिकाणी पाहतोय. तर बातमी लेखनासाठी आवश्यक गोष्टींमध्ये पहिल्यांदा आहे लेखन कौशल्य. म्हणजे तुम्हाला जर बातमी लेखन करायचं असेल तर तुमच्याकडे लेखन कौशल्य असायला पाहिजे. भाषेचे उत्तम ज्ञान. तुम्ही जेव्हा बातमी लेखन करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणामध्ये देखील चुका होऊ द्यायच्या नसतात. मग त्यासाठी तुम्हाला भाषेचे उत्तम ज्ञान असायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही वृत्तपत्र रोज वाचू शकता. नेक्स्ट आहे व्याकरणाची जाण. व्याकरणासाठी पण त्याच्यामध्ये मार्क्स आहेत. अर्थातच आपण मराठीचा पेपर लिहितो तर त्याच्यामध्ये व्याकरण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये व्याकरण योग्य वापरणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे सोपी सुटसुटीत वाक्यरचना. वाक्यरचना साधी असायला पाहिजे, सोपी असायला पाहिजे. खूप मोठे वाक्य नाही तयार करायचे, सिंपल वाक्य तयार करायचे आहेत. साधी वाक्यरचना असायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा बातमी लिहित असाल तेव्हा ती अशी लिहायची आहे की त्या बातमीमुळे कोणाचंही मन दुखवलं गेलं नाही पाहिजे किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी बातमी तुम्हाला तयार करायची नाही आहे. बातमी लेखन ही जशी घडली तशी असायला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठलीही अशी वेगळी गोष्ट किंवा समाजामध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं निर्माण होईल अशी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश करता येत नाही. कोणाचीही तुम्हाला निंदा करता येत नाही किंवा समाजाच्या भावना दुखावतील असं काही करता येत नाही. ओके. त्याचबरोबर एखादी जर वंदनीय व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश जर तुम्ही केला असेल तर त्याची पण निंदा नालस्ती करता कामा नये. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला साधी बातमी लिहायची आहे ज्याच्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचे भान राखणे आवश्यक आहे. आपण जेव्हा बातमी लिहित असतो तेव्हा त्याच्यामध्ये विश्वासार्हता असायला पाहिजे. म्हणजे आपण बातमी लिहितोय तर ती विश्वासार्हता म्हणजे ती बातमी सत्य आहे असंच वाटलं पाहिजे. म्हणजे सपोज की एखादी गोष्ट घडलेली आहे 5 तारखेला आणि आपण बातमी जर पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला लिहितोय तर ती विश्वसनीय वाटेल का? नाही. म्हणजे बातमी जर 5 तारखेला घडले तर म्हणजे घटना जर 5 तारखेला घडलेली आहे तर बातमी लेखन हे 6-7 या तारखांमध्ये झालं तरच ती बातमी विश्वसनीय वाटेल. हो की नाही. मग त्यासाठी तारीख महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर तटस्थ भूमिकेतून लेखन. आपण आपली मतं मांडायची नसतात. मी असं केलं, मी तसं केलं असं काही लिहायचं नसतं. आपली भूमिका तटस्थ असायला पाहिजे. आपण बातमीच्या बाजूने लिहायचं नसतं किंवा आपल्या बाजूने पण लिहायचं नसतं. तर खरं काय घडलं आहे ते आपल्याला मांडायचं असतं. त्याच्यामुळे आपली भूमिकाही तटस्थ असायला पाहिजे. नेक्स्ट आहे घटनेचा अचूक व योग्य तपशील. जी काही घटना घडली असेल ती आहे अशीच यायला पाहिजे, अचूक असायला पाहिजे, योग्य तपशील त्याच्यामध्ये मांडलेला असायला पाहिजे. कोणतीही त्याच्यामध्ये घडली नाही अशी गोष्ट तुम्ही समाविष्टित करू शकत नाही, कारण जे घडलेलं आहे तीच बातमी असते. त्याच्यानंतर प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे आवश्यक आहे. घटनेत जे काही घडलेलं आहे म्हणजे त्या घटनेमध्ये जर प्रमुख पाहुणे आले असतील त्यांचा उल्लेख होणं आवश्यक आहे. त्या घटनेमध्ये जर काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आला असेल तर त्याचं तुम्हाला समावेश करणं आवश्यक आहे. किंवा अजून काही त्या घटनेमध्ये केलं असेल म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट असेल तर त्याचा पण समावेश करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं मत त्याच्यामध्ये टाकायचं नाही, जे घडलं आहे तेच लिहायचं. ओके. तर या काही गोष्टी होत्या ज्यांचं भान राखणं आवश्यक आहे, तरच तुमची बातमी छान सुटसुटीत सुंदर होईल. त्याच्यानंतर आहे बातमी तयार करतानाचे निकष कोणते कोणते आहेत, महत्त्वाचे निकष कोणते कोणते आहेत. तर शीर्षक म्हणजे काय? बातमीचा मथळा. म्हणजेच काय? तर बातमीचा आरसा. ओके. आता त्याला बातमीचा आरसा का म्हटलं आहे? कारण आपण जर बातमीचं मथळा लिहिणार आहोत तर त्या मथळेतूनच त्या बातमीमध्ये काय आहे हे वाचकाला कळणार आहे. त्याच्यामुळे बातमीच्या शीर्षकाला किंवा बातमीचा मथळा याला आपण बातमीचा आरसा असं म्हणतो. त्याच्यानंतर स्थळ, दिनांक, कालावधी, संबंधित व्यक्ती यांचा उल्लेख अचूक असावा. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही वेगळं असं काही नसावं किंवा दिनांक दुसऱ्या दिवशीचीच असावी, स्थळ योग्यच असावं.
त्याच्यानंतर त्या संबंधित व्यक्ती ज्या असतील त्यांचा उल्लेख वंदनीय किंवा आदरयुक्तच केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. आता घटना काल घडली आणि त्याची बातमी आपण आज देतोय, तर मग घटना कशामध्ये असायला पाहिजे? भविष्यकाळामध्ये? नाही, भूतकाळामध्ये. म्हणजे हे असं घडलं होतं असं आपल्याला लिहायचं आहे, हे असं घडेल असं नाही लिहायचं आहे. त्याच्यामुळे बातमी हे नेहमी भूतकाळातच असायला पाहिजे. नेक्स्ट आहे जनक्षोभ वाढेल, कोणाच्याही भावना दुखावल्या जातील. हे काही गोष्टी रिपीट होत आहेत, पण या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. अशी वाक्य किंवा शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत. म्हणजे कुठेही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं लेखन नसावं. त्याच्यानंतर बातमी लिहिताना प्रथम मुद्दा नमूद करून त्याच्यावर तपशील द्यावा. म्हणजे बातमी लिहित असताना आपल्याला आधी जसं की आपण पहिल्या इथे टायटल दिल्यानंतर या ठिकाणी पहिल्या 2 ओळींमध्ये किंवा 2-3 ओळींमध्ये आपण बातमी कशा संदर्भात आहे हे स्पष्ट करतो आणि मग खाली आपण विस्तृत बातमी लिहितो. तर त्याच्यामध्ये बातमी लिहित असताना मुद्देसूद असायला पाहिजे. आधी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, मग अध्यक्षांचं भाषण झालं आणि मग कार्यक्रम संपलं, की आधी म्हणजे जे काही कार्यक्रमाचं उद्घाटन असेल किंवा एखाद्या ठिकाणाचं उद्घाटन असेल तर ते झालं, मग कार्यक्रम संपला आणि मग अध्यक्षांचं भाषण, असं आहे का? तर नाही. मग त्याचं जे काही मेन सिक्वेन्स असेल तो आपण फॉलो करायलाच पाहिजे. नेक्स्ट आहे बातमीचे क्षेत्र. आता कोणत्या कोणत्या क्षेत्रामधल्या बातम्या असू शकतात? तर सांस्कृतिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, शालेय अथवा शैक्षणिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, वाङ्मयीन क्षेत्र आहे, वैद्यकीय आहे, वैज्ञानिक आहे, दैनंदिन घटना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर यांच्यावरती आधारित बातमी लिहिली जाते. मग आता या ठिकाणी जर तुम्ही वैज्ञानिक गोष्ट म्हणालात तर विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो 28 फेब्रुवारीला, तर त्याच्यावरती आधारित बातमी लेखन येऊ शकतं. आता जर 28 फेब्रुवारी 2021ला जर विज्ञान दिन साजरा झाला आणि तुम्हाला जर बातमी लिहायची असेल तर तुम्ही कशी लिहाल? 29 फेब्रुवारी 2021, हो ना? चुकले ते, कारण आपण 1 मार्च ही तारीख टाकायला हवी, कारण 2021 हे लीप वर्ष नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 29 तारीख येतच नाही. सो त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की जर विज्ञान दिन लीप वर्ष नसताना साजरा झालेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बातमी लिहिताना 1 मार्चचाच उल्लेख करायचा आहे. पण जर 2020 सालीचं तुम्ही लिहित असाल तर मग तुम्ही 29 फेब्रुवारी लिहू शकता. ओके, कारण 2020 लीप वर्ष आहे. नेक्स्ट आहे दैनंदिन घटना ज्या काही घडत असतात तर त्या, जसं की एखाद्या ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद राहील, तर त्या पण ती घटना कशी झाली किंवा ती बातमी कशी झाली, तर दैनंदिन घटनांसंदर्भात ती बातमी आहे. त्याच्यानंतर बातमी लेखन करणे याच्या मूल्यमापन कृती कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिलं आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणं. म्हणजे एखादी घटना दिलेली आहे त्याच्यावरती बातमी लेखन करणं, किंवा सूचक शब्द दिलेले आहेत त्याच्यावरून बातमी लेखन करणं, किंवा एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करणं. तर या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता या ठिकाणी सरावासाठी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. सरावासाठीमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, तर या ठिकाणी तुम्ही एक बातमी बघू शकता की नेमकं बातमीचं स्वरूप कसं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला बातमीचं शीर्षक दिलेलं आहे आणि या शीर्षकावरून तुम्हाला बातमी तयार करायची आहे. म्हणजे शीर्षक जर वाचलं तर शीर्षक काय आहे? शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न. म्हणजे शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ आहे, म्हणजे शाळेला 100 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. मग 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत हे तुम्ही कधी सांगाल? जेव्हा तुम्हाला शाळेच्या स्थापनेचं वर्ष माहीत असेल तेव्हाच. मग बातमीमध्ये तुम्हाला शाळेच्या स्थापनेचं वर्ष देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शिक्षण मंत्री यांची उपस्थिती आहे, म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं नाव लिहिणं गरजेचं आहे, ते पण आदरयुक्त नाव असायला पाहिजे. तर अशा काही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करायच्या आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बातमीचा स्रोत सांगितलेला आहे की बातमी कुणी दिलेली आहे, आमच्या वार्ताहराकडून. या ठिकाणी दिनांक सांगण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी जी दिनांक सांगितलेली आहे ती अर्थातच पुढील दिवसाची असायला पाहिजे. म्हणजे हा समारंभ जर 9 डिसेंबरला असेल तर ही बातमी 10 डिसेंबरची असणार आहे. म्हणजे ओके, तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बातमीचं हेडिंग काय आहे, तर चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल. आता त्या शाळेचं नाव सांगण्यात आलेलं आहे. गिरगावमध्ये आहे शाळा. शताब्दी वर्ष सांगता समारंभ. आता यामधून तुम्हाला सगळं काही स्पष्ट होते की शाळेचं नाव काय आहे, शाळा कुठे आहे आणि शाळेमध्ये काय घडलं आहे. तर शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून शताब्दी वर्ष सांगता समारंभ शाळेमध्ये आयोजित केला गेला होता आणि त्या संदर्भात ही बातमी आहे. आता बातमी तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. जर मी अशा सगळ्या बातम्या वाचायला घेतल्या तर हा व्हिडिओ नक्कीच 1 तासाच्या वर जाईल आणि एवढ्या वेळ आपल्याकडे पेशन्स नसतात शांत बसण्या इतपत. सो बातमीमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. की सगळ्यात पहिल्यांदा शाळा कधी स्थापन झाली होती ते सांगितले, तरच आपण शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत हे सांगू शकतो.
त्याच्यानंतर जे मेन होते जसे की शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आता शताब्दी वर्ष सांगता समारंभ आहे, सगळे शिक्षक एकत्र आले असणार, माजी शिक्षक असतील, माजी विद्यार्थी असतील ते एकत्र आलेले असणार आहेत. अर्थातच जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समाविष्ट केल्या जाऊ शकतात. आता मग शाळेला 100 वर्ष कंप्लीट झाली, मग शाळेने काहीतरी आपण एक विशेष असं काहीतरी करतो, तर त्याच हेतूने शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्याध्यापकांकडे धनादेश म्हणजे चेक देण्यात आला होता. ओके, यासाठी पण तुम्ही मेन्शन करू शकता. किंवा इतर काही गोष्टी असतील की अनाथालय असेल त्या शाळेच्या आजूबाजूला, तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं असं पण तुम्ही लिहू शकता. ओके, किंवा त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी काही केलं आहे तर ते पण तुम्ही लिहू शकता. आणि बाकी मग शेवटी की सांगता कशी झाली कार्यक्रमाची ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. मग त्या ठिकाणी मुख्याध्यापकांचे किंवा अध्यक्षांचे किंवा शिक्षण मंत्र्यांचे भाषण वगैरे असेल किंवा व्याख्यान वगैरे जे काही असेल त्याचा समावेश तुम्ही या ठिकाणी करू शकता. ओके, तर ही बातमी तुम्हाला इथे पूर्ण बघायला मिळत असेल. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत यापुढील अजून एक सरावासाठी प्रश्न. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमासाठी शहरातील सर्व शाळांकडून उत्तम प्रतिसाद. मग इथे तुम्हाला जर वृत्तपत्राचं नाव लिहायचं असेल तुम्ही ते पण लिहू शकता, काही कंपल्सरी नाही आहे, लिहू शकता लिहायचं तर. त्याच्यानंतर आमच्या वार्ताहराकडून आणि या ठिकाणी दिनांकानंतर तुम्हाला या ठिकाणी साल लिहिणं पण गरजेचं आहे, 2020-21 जे काही असेल तर ते. आणि या ठिकाणी शीर्षक किंवा मथळा. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने बातमी लिहिलेली आहे की मग आता जर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा झालेला आहे तर मग तो कधीपासून कधीपर्यंत होता, तर 15 दिवसाचा असणार अर्थातच. मग 1 जानेवारी ते 15 जानेवारी आहे. ओके, किंवा या ठिकाणी जर मराठी भाषा संवर्धन दिन आहे तर तुम्ही मराठी भाषा दिन केव्हा असतो तर त्याला अनुसरून पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आता आपण पाहूया पुढे. तर या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न देण्यात आलेला आहे की 28 फेब्रुवारी 2018 रोजी जागतिक विज्ञान दिन सोहळा साजरा झालेला आहे. स्थळ होतं डॉक्टर होमी भाभा सभागृह. प्रमुख उपस्थिती तुम्ही कोणतं पण एक नाव घेऊ शकता आणि मग याच्यावरती आधारित एक तुम्हाला बातमी तयार करायची आहे. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी 28 फेब्रुवारी 2018 दिलं आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच बातमी 1 मार्च 2018ला लिहायची आहे. ओके, मग तुम्ही बातमीमध्ये 1 मार्च 2018 असा उल्लेख करणार आहात. तर अशा पद्धतीने अजून एक आपण सरावासाठी प्रश्न पाहतोय की तुमच्या शाळेमध्ये मराठी भाषा दिन साजरा झालेला आहे याच्यावरती तुम्ही बातमी लेखन करणार आहात. ओके, हे तुम्ही सरावासाठी करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बातमी लेखनासंदर्भात अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला बातमी लेखन खूप इझी वाटत असेल आणि तुम्ही बातमी लेखनामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.